मनाची खरी शांती कशी अनुभवावी, हा आजचा आपला विषय आहे. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे देवाच्या वचनाच्या भूमीतून चालताना. आणि या मालिकेतला हा तिसरा भाग आहे. या अगोदरच्या भागात आपण पाहिलं की मनाच्या यातना किंवा दुःख यातून आपण कसं मानसिक यातनातून कसं मुक्त होऊ शकतो, त्या समस्येवर आपण मागच्या आठवड्यात पाहिलं. आणि आज आपण पाहू की आपण खरी शांतीचा अनुभव कसा घेऊ शकतो, त्या शांतीत कसं चालू शकतो. आता हे दोन विषय म्हणजे एका नाण्याचे जसे दोन बाजू आहेत की मानसिक तणावातून किंवा यातनातून मुक्त झाल्यानंतरच आपल्याला खऱ्या शांतीचा अनुभव येऊ शकतो. आणि त्यातून मुक्त झाल्यानंतर, मानसिक यातनातून मुक्त झाल्यानंतर आपलं मन किंवा आपलं विचार जर आपण योग्य रीतीने केंद्रित केले नाहीत, फोकस केले नाहीत, तर देवाच्या शांतीचा आपल्याला अनुभव येऊ शकत नाही. आणि म्हणून याविषयी नवा करार काय शिकवतो जरा ऐकूया. पहिली गोष्ट आपण ही ध्यानात ठेवली पाहिजे की आपल्याला हे माहीत पाहिजे, ख्रिस्ती किंवा देवाचे लोक या नात्याने, की आपल्याला देवाबरोबर शांती प्राप्त झालेली आहे. देवाची शांती आपल्याला मिळालेली आहे. आपला देवाशी समेट झालेला आहे. आता यशाच्या पुस्तकात यशा संदेष्टा असं म्हणतो की दुर्जनाला शांती नाही, असं देव परमेश्वर म्हणतो. म्हणजे जे दुर्जन म्हणजे जे देवाच्या विरोधात आहेत, जे देवाकडे वळलेले नाहीत, ज्यांचं जीवन अजून देवाच्या अधीन आलेलं नाही, अशांना शांती नाही आणि त्यांना शांतीचा अनुभव येऊ शकत नाही. म्हणून पहिली गोष्टी की आपला देवाशी समेट झालेला आहे का, आपण देवाकडे वळलेलो आहे का, हे महत्त्वाचं आहे. रोमकरासपत्र याच्या 5व्या अध्यायाच्या 1ल्या वचनात पाऊल काय लिहितो जरा ऐका. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून, बघा, विश्वासाने नीतिमान ठरू नये तर ठरविलेले आहोत म्हणून. म्हणजे तुम्ही जर विश्वासी आहात, प्रभू येशूवर विश्वास ठरलेला आहे, तर आत्ता ह्या मिनिटाला देवासमोर तुम्ही नीतिमान ठरलेले आहात. विचार करा. तुम्हाला जरी खरं वाटत नसेल तरी हे खरं आहे, कारण हे देवाचं वचन आहे. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे. रोमकरासपत्र 5 आणि वचन 1. म्हणजे माणूस विश्वासाने नीतिमान ठरतो, कर्माने किंवा धर्माने नाही, नियमशास्त्र पाळून, काही नियम पाळून नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलं ते माझ्यासाठी केलं, माझ्या ऐवजी केलं, हा विश्वास. आणि हा विश्वास माणसाला देवापुढे नीतिमान ठरवतो. आणि नीतिमान ठरल्यानंतर देवाबरोबर आपली शांती होते. देव आणि आपल्यामध्ये शांती प्रस्थापित होते. आणि नंतर 11व्या वचनात पुढे ते काय लिहितो बघा. इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे. समेट किंवा रेकन्सिलिएशन ही देणगी आता मिळालेली आहे. म्हणजे देवाबरोबर समेट होणं ही देवाची देणगी आहे. हे आपण काही करून तो समेट करू शकत नाही. हे देवानेच प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून त्याच्याद्वारे ही देणगी आपल्याला दिलेली आहे. म्हणून समेट ही देणगी आहे. तर तो असं लिहितो 11व्या वचनात, इतकेच केवळ नाही तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळालेली आहे, ती आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो. रोमकरासपत्र 5 आणि 11. तो म्हणतो की आपला समेट आता देवाशी झालेला आहे. एकेकाळी आपण देवापासून दूर होतो, पण आता आपण त्याच्याशी कनेक्ट झालेलो आहोत, जोडले गेलेलो आहोत. आणि समेट ही देणगी मिळाली म्हणजे समेट होणं हे गरजेचं होतं. कारण आपण देवापासून दूर होतो, आपण त्याच्या अधीन नव्हतो, आपण त्याला ओळखत नव्हतो, आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत होतो. आणि म्हणून आपल्याला पश्चाताप करू, प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यावेळेस आपला समेट देवाची झालेला आहे. आणि हे सर्व देवाच्या कृपेने आहे. त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने आपले पाप आणि पापाची शिक्षा भोगली. जो दंड, जी शिक्षा आपल्याला मिळायला पाहिजे आणि देवाला जी किंमत मोजायला पाहिजे, ती प्रभू येशू ख्रिस्ताने भरली. आणि ह्याद्वारे आपल्याला समेट ही देणगी त्याने मिळवून दिलेली आहे. आणि म्हणून पापाची क्षमा
आणि देवाबरोबर समेट ही देवाची देणगी आहे. आणि पाऊल पुढे असं म्हणतो की आपण विश्वासाने नीतिमान देखील ठरलेलो आहोत. ख्रिस्तावरील विश्वास. आता नीतिमान ठरणं, नीतिमान म्हणजे निष्पाप नाही. नीतिमान ठरणं म्हणजे आपण कधी इथून पुढं पाप करणार नाही असं नाही. तर नीतिमान ठरणं म्हणजे देवासमोर उभं राहण्याची लायकी, देवाचे पुत्र किंवा कन्या होण्याची लायकी, जस्टिफिकेशन किंवा जस्टिफाईड. तो म्हणजे आपण नीतिमान आहोत असं देवाने आपल्याला जाहीर करणे. आणि ज्यावेळेस माणूस प्रभू येशू ख्रिस्तावर त्याचा तारणारा म्हणून विश्वास ठेवतो आणि जे त्याने केलं ते त्याच्याऐवजी केलं हा विश्वास धरतो, त्यावेळेस देव परमेश्वर त्याला नीतिमान ठरवतो. आता नीतिमान ठरणं म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे जसं कधीही पाप केलं नाही, की आपण पापी होतो पण देवाने आपल्याला असं जाहीर केलं की आपण पापी नाहीत. का? कारण आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. म्हणून जस्टिफाईड मीन्स जस्ट ॲज इफ आय हॅव नेव्हर सिन्ड. म्हणजे आता देवाचं माझ्याविरुद्ध काही म्हणणं नाही, माझ्यावर कोणताही गुन्हा किंवा आरोप नाही आहे. त्याने मला निर्दोष सोडलेला आहे, निर्दोष जाहीर केलेला आहे. आणि ह्या आधारावर मानसिक शांतता आहे. दिस इज द बेसिस ऑफ मेंटल पीस. आणि एकदा आपल्याला हे माहीत झालं की देवाबरोबर आपली शांती झालेली आहे, त्याने आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे, आपली क्षमा केलेली आहे, तो आपल्यावर रागावलेला नाही, तो आपल्या विरुद्ध नाही तर तो आपल्या बाजूने आहे, हे कळल्यानंतर, ह्याची खात्री झाल्यानंतर मनाची शांती आपल्याला अनुभवायला मिळते. आता पुढे पाऊल काय म्हणतो बघा, रोमकरास पत्राचा 8वा अध्याय. आणि देवाशी समेट झाल्यामुळे आणि आपल्या पापांची क्षमा झाल्यामुळे तो काय लिहितो बघा, रोमकरास पत्र 8:31 आणि 32. तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? ह्या गोष्टी म्हणजे त्याने आपली क्षमा केली, त्याने आपला नीतिमान ठरवलेला आहे. देव आपल्या अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण असणार? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वाकरिता दिले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला आणि मला द्यायचं आहे. सर्व काही देईल असं म्हटलं नाही. ज्याने पुत्रही राखून न ठेवता आपल्यासाठी दिला, तो इतर ज्या गोष्टी ह्या आयुष्यात आपल्याला लागणाऱ्या देणार नाही का? आणि जर आपला विश्वास आहे, खात्री झालेली असेल तर आपण हो म्हणू. आपल्याला कोणती शंका वाटणार नाही की माझं कसं होईल. आपण कोणत्याही बाबतीत काळजी करत बसणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त, देव जो पुत्र, त्याने स्वतःला आपल्यासाठी अर्पण केला. त्याने आपले पाप वाहिले, त्याने आपल्या पापांची शिक्षा भोगली आणि देवाशी आपला समेट घडवून आणला. हे कळल्यानंतर खरी मनाची शांतता किंवा खरी मानसिक शांती मिळत असते, की ज्याच्या शोधात आज अनेक लोक आहेत, अनेक धर्मातले लोक आहेत, की शांती कुठे मिळेल? शांती कोणत्या ठिकाणी नाही. शांती ज्यावेळेस आपला देवाशी समेट होतो, ज्यावेळेस आपली क्षमा होते आणि आपल्याला खात्री होते, त्यावेळेस खरी शांतीचा अनुभव आपल्याला येत असतो. म्हणून प्रभू येशूने म्हटलं की मी माझी शांती तुम्हाला देतो, म्हणजे देवाची शांती. जसं जग देतं तसं नाही, तर मी माझी शांती, म्हणजे जग एक प्रकारची शांती, टेम्पररी शांती देते. एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा कुठं हॉलिडे स्पॉटला किंवा डोंगरावर किंवा अरण्यात विशिष्ट ठिकाणी गेल्यावर शांती लाभते, पण ती एक्सटर्नल किंवा बाहेरील शांती आहे. पण आपण मनाच्या शांतीचा, आतील शांतीविषयी बोलत आहोत. आपण अशा ठिकाणी जरी गेलो तरी परत आपण घरी आल्यानंतर अस्वस्थता असते. बाहेरून शांती मिळाली असते पण आतून नाही. पण आतून जी शांती मिळते ती जेव्हा आपला समेट देवाशी होतो प्रभू येशूच्याद्वारे, तेव्हा. आणि मग नीतिमान ठरवतो. आणि नीतिमान ठरल्यानंतर जे काही देवाने आपल्यासाठी प्रयोजन केलेलं आहे, ज्या गोष्टींची तरतूद केलेली आहे, जे आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे, ते मिळायला आपण लायक किंवा पात्र ठरतो. आणि म्हणूनच पाऊल
फिलिपेकरांना लिहिताना तो काय लिहितो जरा ऐका. फिलिपेकरास पत्राचा 4 अध्याय आणि वचनं 6 ते 8 या ठिकाणी तो असं लिहितो. वचनं 4 ते 6. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हाही म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आता बघा, प्रभू मध्ये आणि सर्वदा हे 2 शब्द जर अंडरलाईन करा. आपल्याला परिस्थितीमध्ये आनंद नाही करायचा, आपल्याला लोकांमध्ये नाही, तर प्रभूमध्ये आनंद करायचा. आणि जर आपण प्रभूमध्ये असलो तरच आपण प्रभूमध्ये आनंद करू शकतो, नाही का. तर पहिली गोष्ट, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. म्हणजे बाहेर सिच्युएशन, वातावरण कसंही असो, आपण प्रभूमध्ये आहोत म्हणून आनंद करायचा आहे. दुसरी गोष्ट, सर्वदा, काही वेळेस नाही किंवा बहुतेक वेळा नाही, तर सर्वदा म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपण प्रभूमध्ये आहोत. आपली पोझिशन बदलत नाही, आपण नीतिमान ठरलेले आहोत, देवाचे पुत्र आणि कन्या आहोत, म्हणून प्रभूमध्ये नेहमी आपण आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. आणि असं केल्यावर आपोआप दुसऱ्यांना कळून येतं की हे प्रभूमध्ये आहे. प्रभू समीप आहेत, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयीही अंडरलाईन करा. म्हणजे काही कोणत्याच गोष्टीबद्दल काळजी करायची नाही का? नाही. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. मग काय करायचं? काळजी नाही करायची तर काय करायचं? जरा ऐका. तर सर्व गोष्टीविषयी, सर्व म्हणजे किती? सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. सर्व गोष्टींसाठी प्रार्थना करायची. आपण काय करतो? अडचणीत आल्यावर प्रार्थना करतो, प्रॉब्लेम झाल्यावर प्रार्थना करतो. बाकीचं आपल्याला वाटतं की आपण हँडल करू, आपल्याला देवाची किंवा प्रार्थनेची गरज नाही. आणि हे इथं आपलं चुकतं. तो म्हणतो सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आभार मानायचे. बरेच वेळेस आपण प्रार्थना करतो पण आभार प्रदर्शन करत नाही की जे त्याने केलेलं आहे, दिलेलं आहे. आभार प्रदर्शन म्हणजे प्रार्थनेमध्ये आभार प्रदर्शन हे मिक्स केलं पाहिजे. बऱ्याच जणांच्या प्रार्थना तुम्ही ऐका, त्याच्यात आभार प्रदर्शन तुम्हाला ऐकू येणार नाही. म्हणून तुमच्याही प्रार्थना आजपासून बदलावी. विचार करा, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस जे काही त्याने आजपर्यंत केलेलं आहे, दिलेलं आहे, त्याच्याबद्दल कधी आभार मानलेत का? आपण लगेच ते विसरतो आणि जे नाही त्याच्याबद्दल आपण टेन्शन घेतो आणि मग काळजी करायला लागतो. आणि मग अशा टेन्शनमध्ये लोक प्रार्थना करतात. पण तो म्हणतो सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आणि मग असं केल्यावर काय होईल तो पुढे सांगतो. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती. बघा, ही शांती जगातली नाही आहे, कोणत्या ठिकाणातली नाही आहे, परिस्थिती. देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार, म्हणजे तुमचं मन आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. कारण ज्यावेळेस आपण अस्वस्थ होतो ना, त्यावेळेस आपलं मन अस्वस्थ होतो, आपलं मन बेचैन होतो, आपले विचार, आपल्या डोक्यात काही विचार यायला लागतात. म्हणून देवाची शांती ह्या रीतीने आपण आभार प्रदर्शनास पहिली गोष्ट आनंद केला. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण प्रार्थना केली आणि आभार प्रदर्शनासह विनंती केली तर ही देवाने दिलेली शांती आपल्याला प्राप्त होईल. तो म्हणतो, आणि ही शांती कशी आहे? सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली आहे, बियॉन्ड अंडरस्टँडिंग. याची आपण कल्पना करू शकत नाही. तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. बघा, तुम्ही आणि मी आपले विचार कंट्रोल नाही करू शकत, पण ज्यावेळेस हे जे पाऊल सांगतो ते आपण करतो तेव्हा देव त्याची शांती देतो आणि ती शांती आपले विचार, आपलं मन कंट्रोल करतं, नियंत्रणात ठेवतं. बंधूंनो, शेवटी इतकेच सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. मनन हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे ह्या गोष्टींचा विचार करा. मनन करा म्हणजे ध्यान लावून बसा असं नाही.
म्हणजे जे काही चांगलं आहे, योग्य आहे, शुद्ध आहे, आदरणीय आहे, ह्या गोष्टीवर विचार करा. बाकीच्या गोष्टी सोडून द्या. बरेच वेळेस आपण बाकीच्या गोष्टी डोक्यात ठेवून त्याच्यावर विचार करत बसतो आणि मनाची शांती घालवून बसतो. देवाने दिलेली शांती आपल्यामध्ये असते, पण विचार आपले भरकटलेले असतात, म्हणून मन विचलित होतो. आणि म्हणून तो म्हणतो की याच्यावर काय उपाय आहे, की ज्या चांगल्या गोष्टी आहेत, आपल्या वाढ करणाऱ्या, वृद्धी करणाऱ्या, देवाजवळ नेणाऱ्या, आपल्याला डिस्टर्ब न करणाऱ्या अशा गोष्टींचा विचार करा, अशा गोष्टींवर विचार करा, मनन करणं म्हणजे. आणि हे वचन लक्षात ठेवा की या वचनावर आपण हक्क गाजवण्यासाठी आपल्याला अटींची पूर्तता करावी लागेल. काही अटी देवाची शांती आणि मनाच्या शांतीचा अनुभव घेण्यासाठी कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन, पहिली अट काय आहे? चिंता सोडून देणे. असं कसं म्हणतं बाळक साहेब? मी नाही म्हणत, शास्त्र सांगतं. प्रभू येशूने पण म्हटलं की उद्याची काळजी करू नका. पाऊलही म्हणतो की कशाविषयी चिंता करू नका. शास्त्र सांगतं आहे. जर बाकीच्या गोष्टी आपण म्हणतो आज्ञा आहेत, आज्ञापालन केलं पाहिजे, तर ह्या बाबतीतही आज्ञापालन केलं पाहिजे की आपण नको त्या गोष्टीविषयी काळजी करत बसू नये. कशाचीही चिंता करू नका. ज्या वेळेस आपल्याला वाटेल की काय होईल, आपल्या मनात चिंता, त्यावेळेस हे बोला की देवाने त्याची शांती मला दिलेली आहे. मी त्याचा पुत्र आहे, कन्या आहे. त्याने मला माझ्या पापांची क्षमा केलेली आहे. त्याने मला नीतिमान ठरवलेलं आहे. त्याने सर्व गोष्टींचं प्रयोजन माझ्यासाठी करून ठेवलेलं आहे. असं स्वतःशी बोला, असं प्रार्थनेत बोला. याला कन्फेशन किंवा कबुली म्हणतात. विश्वासाची कबुली आढळ राखा, शास्त्र सांगतं. तर पहिली अट, पहिली कंडिशन काय? कशाचीही चिंता करू नका. कशाचीही म्हणजे कशाचीही. दुसरी अट आहे, सर्व गोष्टीसाठी प्रार्थना करा. काही गोष्टींसाठी किंवा एकदम आणीबाणीचा प्रसंग आला, इमर्जन्सी, आता काय करायचं, प्रार्थना करा, असं नाही. तर जे लहान मोठी सर्व गोष्टी प्रार्थनापूर्वक करा, हे पावलाला म्हणायचं आहे. आणि मी ते जेव्हापासून मला कळलं तेच करत आलेलो आहे. आणि मी तुम्हाला सांगतो हे प्रॅक्टिकल केल्यानंतर तुम्हालाही अनुभव येईल की काही जरी झालं तरी आपण लगेच सहज डिस्टर्ब होत नाही. लोकांना आश्चर्य वाटतं की तुम्हाला काही वाटत नाही का? नाही, कारण देवाची शांती आपल्याला कंट्रोल करत असते. आणि शांती भंग झाली, मन अस्वस्थ झालं का सुचत नसतं, देवाचं मार्गदर्शनही कळत नसतं. पण जर मन शांत असलं, देवाच्या आत्म्याच्या अधीन असलं, देवाची शांती जर आपल्या मनावर राज्य करू लागली, तर आपल्याला सुचतं, देव आपल्याला सुचवतो, योग्य विचार आपल्या मनात घालतो आणि मार्गदर्शन करतो. म्हणून पहिली अट, कशाची चिंता करू नका. दुसरी अट, सर्व बाबतीत प्रार्थना व विनंती करा. बरेच वेळेस आपण प्रार्थना कधी करतो माहिती आहे का? प्रॉब्लेम झाल्यावर. पण मी असं म्हणतो, अगोदर जर प्रार्थना केली तर कितीतरी प्रॉब्लेम आपले टळू शकतील. तिसरी अट, तो म्हणतो की नेहमी कृतज्ञ असा. ऑलवेज बी थँकफुल. कृतज्ञता आजकाल ती पाहायला मिळत नाही. की बारीक सारीक गोष्टी त्याचे आभार मानणे, त्यांनी जीवन ठेवलं आभार मानणे, सांभाळलं सुरू, प्रत्येक गोष्टीत आभार मानण्याच्या कितीतरी गोष्टी आहेत. असंख्य लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. असंख्य लोक दररोज वेगवेगळ्या अपघातातून वेगवेगळे रीतीने हे जग सोडून मृत्यू पावत आहे. त्यांनी जीवन ठेवलं. कशासाठी आभार मानायचे म्हणजे काय? प्रभू, तुम्हाला जिवंताच्या भूमीवर राखलंस, मी तुझे आभार मानतो. तू माझ्या गरजा पुरवतोस, मी तुझे आभार मानतो. तू मला आरोग्य, जे काही आठवल त्याबद्दल आभार मानायचे. म्हणून तिसरी कट, जर मनाच्या शांतीचा अनुभव घ्यायचा, तिसरी गोष्ट काय करायची? नेहमी आभार मानायचे, कृतज्ञता व्यक्त करायची, बी थँकफुल. कारण हा देवाचा गुण आहे, सद्गुण आहे. चौथी अट काय? की योग्य गोष्टींचा विचार करा, योग्य गोष्टींवर मन लावा. तो म्हणतो, जो काही सद्गुण, जे काही सुश्राव्य है ना, जे काही आदरणीय, जे काही सत्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, म्हणजे अशा गोष्टीवर तो म्हणतो तुम्ही तुमचं लक्ष लावा. अशा गोष्टीवर तुम्ही बोला, विचार करा.
आणि अशा गोष्टीवर जर विचार करायला लागलो तर बाकीच्या गोष्टी आपल्याला आठवणारच नाहीत, नाही का? म्हणून चौथं कंडिशन ही आहे की थिंक अबाउट द राईट थिंग्स. योग्य गोष्टींवर तुमचं मन लावा, विचार करा. आता कोणता विचार करायचा हे आपल्या हातात आहे. ते म्हणतात की माझ्या मनात काही विचार येतात. तुमचं जर समर्पण प्रभू येशूला आहे तर त्याला म्हणा की प्रभू, मी माझ्या मनाचा ताबा, तुझ्या आत्म्याने माझ्या मनाचा, विचारांचा ताबा घे. त्याचं वचन सांगतं की तुमच्या शरीराचा आत्मा जिवंत अर्पण हे ना देवाला करा आणि मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आणि ते मनाचं नवीकरण अशा गोष्टीवर विचार केल्याने होतं. देवाच्या वचनावर देवाने कसं चालवलं, कसं चालवित आहे, काय केलं, अशा गोष्टीवर विचार केल्याने होतं. काही वेळेस आपण इतरांच्या बाबतीत नेगेटिव्ह विचार करतो, त्यांच्या चुका, त्यांनी आपल्याला कसं ट्रीट केलं, वागणूक दिली याच्यावर, आणि त्याच्यामुळे आपण आपली शांती गमावून बसतो. पण त्यांचा विचार किंवा अशा लोकांचा, अशा गोष्टींचा विचार करायचा का नाही हे आपल्या हातात आहे. आणि मन जेव्हा देवाच्या अधीन केलं जातं त्यावेळेस कोणत्या गोष्टीवर विचार करायचा, कोणत्या गोष्टीवर बोलत बसायचं हे आपण ठरवायचं असतं. हे आपल्या हातात आहे. आणि हे सगळं करून देखील जर समस्या असतील, अडचणी असतील तर पवित्र आत्म्याच्या स्वाधीन स्वतःला करा की देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे, तुम्हाला दिले. म्हणून तुम्ही विश्वास ठेवता, म्हणून तुम्ही प्रार्थना करता, म्हणून तुम्ही या गोष्टी मानता. पूर्वी मानत नव्हता, पण आता का? कारण देवाने त्याचा आत्मा दिलेला आहे. तुम्ही आणि मी त्याच्याशी कनेक्ट झालेलो, त्याचा एक पार्ट आपल्यामध्ये आहे. म्हणून हे सगळं केल्यावर काय करायचं की देवाच्या पवित्र आत्म्याच्या अधीन आपलं मन आणि आपले स्वतःला करा. आणि मग हे केल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळेल की देवाने दिलेली शांती, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती आपल्या मनात राज्य करेल. आणि ती शांती असल्यानंतर देवाचं मार्गदर्शन आपल्याला कळू शकेल. आपल्याकडून बोलण्याने, वागण्याने, कृतीने चुका होणार नाहीत. योग्य निर्णय आपण घेऊ शकू आणि देवाचा गौरव करता येईल. तर आज आपण इथेच थांबू. आपली वेळ संपलेली आहे. ही सिरीज सुरू राहील आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहू की जे यहोशुआच्या पुस्तकाच्या 13व्या अध्यायात लिहिलेलं आहे. 13व्या अध्यायात 1ल्या वचनात असं लिहिलेलं आहे, जरा ऐका. यहोशुआ आता वृद्ध व वयातीत झाला होता तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू वृद्ध व वयातीत झाला आहेस आणि बराचसा देश अजून ताब्यात घ्यायचा आहे. बराचसा देश अजून ताब्यात घ्यायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेस त्यांना वतनाचा देश होता आणि जे काही देवाने देव केलं होतं बरंचसं घ्यायचं बाकी राहिलं होतं, पण यहोशुआचं वय झालेलं होतं. आपल्यासाठी वचनांचा देश आहे. बरेचसे वचनं आपण आयुष्यात अनुभवलं आहे की देवाने तारण दिलं, पापांची क्षमा केली, गरजा पुरल्या वगैरे वगैरे, पण तरी अजून बरेचसे वचनं मिळवण्याचे, अनुभव घेण्याचं बाकी आहे. आणि हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू की व्यावहारिक दैनंदिन जीवनामध्ये देवाचं ज्ञान आणि बुद्धीने आपण कसं चालू शकतो. उदाहरणार्थ योग्य जोडीदार निवडणे, किंवा आपले मुलं किंवा मुली जर ऐकत नसतील, बंडखोरी, तर त्यांना कसं हाताळणे, अशा काही गोष्टी आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.